पुढची बातमी पाहूया। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं कायमस्वरूपी शिवरायांचा पुतळा बसवण्यात यावा अशी मागणी केली जाते। दरम्यान या ठिकाणी अरविंद सावंत पोहोचलेले आहेत, आपण पाहूया। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही मुंबईतली एक अत्यंत प्रमुख आणि हेरिटेज अशी वास्तू आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा कायमस्वरूपी पुतळा उभारावा अशी मागणी केली जाते। इकडे अरविंद सावंत पोहोचलेत। अमेय राणे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। अमेय, काय मागणी आहे? शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात एक बेगडमरीतला पुतळा बसावा अशी मागणी गेली अनेक वर्ष करण्यात येत होती, परंतु ती मागणी रेल्वे प्रशासनाकडून म्हणावी तशी पूर्ण करण्यात आली नाही। त्यामुळे अखेरीस आज खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली इथं हा पुतळा बसवण्यात आलेला आहे। आपल्यासोबत स्वतः अरविंद सावंत आहेत। भाई, काय आज शिवजयंतीच्या निमित्तानं ही वेळ का आली की शिवसेनेला इथं येऊन पुतळा बसवावा लागला, परंतु रेल्वे प्रशासनानं तुमच्या मागणीकडे अजून तरी लक्ष दिलेलं नाही? शेवटी आपल्याला वहिवाट करायला लागेल। दुर्दैव आहे महाराष्ट्र सरकारचं, पण महाराष्ट्रात असलं मिंदे सगळे आहेत, लाचार सरकार बसलेलं आहे, स्वाभिमान शून्य सरकार बसलंय। माननीय वल्लभभाई पटेलांचा पुतळा तुम्ही रेल्वे स्टेशनच्या प्रांगणात उभारता, त्या रेल्वे स्टेशनचं नाव बदलता, त्याचं नाव केवडिया स्टेशन करता, त्या इमारतीवर वल्लभभाई पटेलांचं म्युरल तयार करता। आनंद आहे, अभिमान आहे, अभिमान आहे। मग छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नाव आहे ना, केवडिया नाव आहे, वल्लभभाई पटेल स्टेशन नाव नाही आहे, तरी वल्लभभाई पटेलांचा स्टॅच्यू आहे इथं। तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नाव आहे तरी सुद्धा तिथं पुतळा बसवायला विरोध। ते रेल्वे मंत्रीवर काय लेचेपेचे लोक आहेत, ते कधीतरी अधिकारी होते, IAS त्यात मंत्री झाले, त्यांचा काही संबंध नाही, लोक भावनांशी संबंध नाही। आणि दुर्दैवानं अलीकडच्या काळात महाराष्ट्राची अस्मिता, मराठी माणसाची अस्मिता, तिची धजी उडवायची, तिचा अपमान करायचा, हे ह्या केंद्र सरकारला मोठी गोष्ट वाटते। उद्योग जसे पळवले त्याच पद्धतीने सगळं पळवायचं, मग याच्या अस्मितेला कुठे स्वाभिमानाला ठेच कशी देता येईल तेवढीच देत राहायची, आणि त्या पद्धतीनं हे कारभार सुरू आहे। आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे। मी गेली कित्येक वर्ष इथं येतो, स्टॅच्यू पुतळा उभारतो, तो ठेवतो, हार घालतो। मला असं वाटतं की प्रेमाने करतोय, त्या प्रेमाचं। आणि शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी सुद्धा अलीकडे या विषयाला उद्घृत केलं होतं। अधिवेशन चालू आहे विधानसभेचं, विधानसभेत एकमुखानं सगळ्या पक्षांनी मिळून ठराव करा आणि तो ठराव मांडा की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोर छत्रपतींचा मेघडंबरी पुतळा बसवा। आणखीन एक ठराव मांडा, मुंबई सेंट्रलला सुद्धा नाना शंकर शेठ टर्मिनस नाव द्या, असे 2 ठराव महाराष्ट्राच्या विधानसभेत पास करा, विधान परिषदेत एकमतानं पास करा, त्या केंद्र सरकारच्या बोडक्यावर टाका। ते बोर्ड आहेत ना, विद्वान लोक आहेत ती, इथं अनेक विषय आहेत। साधी दादर सावंतवाडी गाडी सुरू करा, ते कोकण रेल्वेला झगडलो आम्ही, लाट्याकाट्या आम्ही खाल्ल्या, त्या कोकण रेल्वेची गाडी चालू करा, पाया पडायला लागतं। ती आली तर बडे लोकल वाढ, आणि मग गोरखपूर आली तर काय होतं? गोरखपूर सुरू करतात नाही होत का? तेव्हा काय अडचण येत नाही का? अधिक एक गोरखपूरची गाडी सुरू करता, पण दादर सावंतवाडी बंद करता। आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका असं या निमित्ताने सांगतो। आज जयंती आहे, त्यांचा महापर्यतव शौर्याचा एकच अंश दे, तव धैर्याचा एकच अंश दे, असा एक अंश घेऊन आम्ही उभे आहोत। तो अंश घेतला ना, आम्हाला असं वाटतं प्रेमानं सांगतोय तोपर्यंत करावं, तुमचाही सन्मान आमचाही सन्मान। नपेक्षा साहेब असे म्हणायचे की नमस्कार करून काम करावं, नाही नमस्कार झाला तर चमत्कार करावा। शिवसेनेला चमत्कार करायला लावू नका, एवढीच आमची विनंती। भाई, अफजल खानाच्या संदर्भात आज राज्यभरात तीव्र आंदोलन कसल्या? अफजल खानाची जी औरंगजेबाची जी कबर आहे, एक सांगू का तुम्हाला, या भारतीय जनता पार्टीला दुसरा धंदा नाही। सगळं अपयश झाकायचं असेल, आता ते कोकाटे विषय आहे, ते बुट्टा एक ते आहे, ते विद्वान त्याचा एक विषय आहे, भ्रष्टाचाराचे विषय आहेत, अनेक विषय आहेत। मग त्या विषयावरनं तुम्ही सगळी माध्यमांचा सुद्धा गैरवापर होतोय, याचा जरा अंतर्मुख होऊन विचार करा बरं का। अधिवेशन किंवा बघा तुम्ही जाडी, काय गरज होती का अबोधबिन स्टेटमेंट द्यायची, असा विचार करा शेटभर। काय होतं, काय विषय होता का, काय आला स्टेटमेंट का दिली गेली, कुणाच्या सांगण्यावरनं दिली? 2-3 लोक आहेत बरं, दिल्लीत पण आहेत,
ते त्यांच्या सांगण्यावर करतात आणि संबंध डायव्हर्ट करायचं, बरोबर मन विचलित करण्याचा कारभार आहे. औरंगजेबाचं थडगं ते दिसलं पाहिजे लोकांना, इथे गाडला गेला म्हणून, अशा मताचा मी आहे. पक्षाची भूमिका मी मांडत नाही, मला असं वाटतं. नाही तर इतिहास कसा काढणार? तुम्ही उचगरून टाकलं, अरे इथे गाडला त्याला, तारा राणी, संताजी, धनाजी, छत्रपती शिवरायांचे सगळे त्या संस्कारात नाही उभी राहिलेले मावळे आहेत. त्याला इथं जिंकता नाही आलं बरं का, हे लक्षात घ्या. त्याला महाराष्ट्र जिंकता आला नाही, तो इथं गाडला गेला. आता म्हणून जाऊ द्या, त्याच्यापेक्षा माझं महत्वाचं, गेला औरंगजेब खड्ड्यात, का त्या विषयावर एवढा करताय? शेतकरी आत्महत्या करतायत ते महत्वाचं नाही वाटत तुम्हाला? काल त्या कैलास नागरेने आत्महत्या केली पाण्यासाठी बुलढाण्यातल्या शेतकऱ्यांनी, काल शिक्षकाने आत्महत्या केली आहे का? त्याची लाज नाही. मग असे विषय असतील तर हे असलं काहीतरी काढायचं काय? त्याच्यामुळे काय तुमच्या रोजीरोटीवर परिणाम होतो का? नाही ना. जगण्याचा सध्या अडचण आहे, ते जगण्याचे विषय सोडायचे आणि समाजामध्ये धर्मामध्ये लढाई लावून वितुष्ट निर्माण करणं, एवढंच भाजपचं काम करायचं. त्या अशाच आग लावायची आणि त्याच्यावर आपली पोळी भाकरायची. मला उद्धवजींचं एक वाक्य फार सुंदर वाटतं, ते आयुष्यावर कोरलं गेलं पाहिजे. घरं जाळणं सोपं आहे, चूल पेटवणं कठीण आहे. आम्ही चूल पेटवणारी लोक आहोत, त्यांना घरं पेटवायची, एवढं लक्षात ठेवा. तर हे होते खासदार अरविंद सावंत, जे सांगतायत की औरंगजेबाची कबर जी आहे ती इथंच राहिली पाहिजे, कारण की तो इतिहास आहे महाराष्ट्राचा वैभवशाली, आणि येणाऱ्या पिढ्यांना सुद्धा ही जाणीव आणि ही माहिती पोहोचली पाहिजे की औरंगजेबाला महाराष्ट्रातच गाडलं गेलं होतं. त्यामुळे कुठेतरी ही कबर हटवू नये असं मत इथं शिवसेनेच्या वतीनं अरविंद सावंत यांनी व्यक्त केलेलं पाहायला मिळतंय. कॅमेरामन हेमंत कदमसह मी राणे, एबीपी माझा, मुंबई. त्यामुळे हे सरकार महाराष्ट्राच्या अस्मितेविषयी उदासीन असल्याचं अरविंद सावंत म्हणतात. धन्यवाद अमेय दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.